अरे पुरुषोत्तम, हे पाहुणे ओळख तर करून दे. तुम्ही चला चला वहिनी. अरे ओळख. हितेश भाऊ, मी आता आधीपासूनच बोलत होतो ना का हा माणूस पुरुषोत्तम अजिबात बदललेला नाहीये. जसा होता तसाच आहे. फक्त आपल्या लोकांच्या समोर चांगलं असल्याचं नाटक करतोय बघा. मग नाही तर काय, शेवटी आपल्यापासून किती लपून राहणार. या 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 इथं आम्ही राहतो. शोभा, ए शोभा. काय झालं? अगं यांना भेट, ही आपली पाहुणी. नमस्कार. नमस्कार. अरे या की आत. बसा. शोभा, अगं लवकर यांच्यासाठी चाय आण. हो, आताच बनवून आणते. गप्प का बसलाय? साप चावलाय का? साप नाही चावला आम्हाला. तुझ्या मूर्खपणावर आणि भीमरावच्या शांततेमुळे शांत आहोत आम्ही. नाही, दीपक जे बोलतोय तो मला मूर्खपणा नाही वाटत आहे. आम्ही प्रिंटिंग मशीनवर 400 प्रति रोज छापतो आणि तुम्ही दोघे या प्रश्न लिहिलेल्या 400 चिठ्ठ्या प्रत्येक जागी जाऊन जाऊन पोहोचवाल तुम्ही. ते पण तुम्ही दोघं. अरे तुम्ही एकटं समजलंय का? जरा इकडे बघा. नमस्कार भीम दादा. नमस्कार. जर हे सगळे मिळाले तर जे आम्ही तुम्हाला 2 दिसत होतो ते आम्ही सगळे होऊ आणि यामुळे आम्हाला जे पाहिजे ते होऊन जाईल. बरोबर बोलतोय दीपक. ह्यालाच म्हणतात एकीची ताकद. जसं वरच्या जातीतल्या लोकांनी माझ्या विरोधांनी एकी दाखवली, तर ही एकीची ताकद आता आम्हालाही बघायची आहे. ठीक आहे, प्रयत्न करून बघ, होणार काय. मी पण पाहतो. अच्छा सर, एक गोष्ट सांगा, या जगात सगळ्यात मोठी ताकद कशामध्ये असते? आम्हा मोठ्या जातींच्या लोकात. तुम्हाला विचारतोय मी, सांगा. तुम्ही तर वृत्तपत्र चालवता, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुझ्या फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये. अहो थांबा, उत्तर तरी ऐकून जा. या जगात सगळ्यात मोठी ताकद असते प्रश्नामध्ये. एका प्रश्नाची ताकद दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नसू शकते. आणि हाच एक प्रश्न आम्ही सर्वांना विचारणार. तर मग करत राहा तुझे प्रयत्न आणि तुम्ही लोक जाऊन तुमचं काम करा. चला मित्रांनो, कामाला लागा. अरे अरे अरे, हे काय करताय? थांबा. हे बघा, तुम्हाला फार मेहनतीने या वह्या मिळाल्या असतील. माझ्यासाठी पानं नका फाडू. भीमदादा, आम्हाला तुमच्या लढाईमध्ये असं सामील व्हायचंय म्हणून होतोय. आणि जर तुम्ही थांबवलं तरी आम्ही थांबणार नाही. कारण भीमदादा, आम्ही तुम्हाला हरलेलं बघूच शकत नाही. काय मित्रांनो? घ्या. शोभा, जेव्हा मी चाळीत आलो त्याआधीच माझी यांची ओळख होती आणि बोलण्यात मी यांना व्याही समजून बसलो. काय बोलत व्याही? तुम्ही यांना सांगितलं नाही का? आता सांगितलं की. आणि मग घरातले निर्णय पुरुष तर घेतात, बायका थोडीच ना घेतात. तेच की. घ्या चाय.
तुम्ही आम्हाला क्षमा करा, पण आम्ही आता दीपकचं लग्न नाही लावणार आहोत. शोभा, चांगली लोक आहेत, असं नको बोलूस. चहा घ्या, मी बोलीन तिच्याशी. हे बघा, आधी लग्नाचं ठरू दे, मग आम्ही चहा पिऊ. आम्हाला वाटलं तुम्ही यांना सांगितलं असेल, पण तुम्ही सांगितलं नाही. आधी तुम्ही दोघे बोलून ठरवून घ्या, तेव्हा चहा पाणी होईल. चला हो. अव थांबा की, मी समजावतो. थांबा की. शोभा, ही काय केलंस तू? ही काय नाटकं लावलीस? दीपक आता लग्न नाही करू शकत. का नाही करू शकत लगीन? यासाठी कारण तुम्ही इथे नव्हतात, आणि जेव्हा तुम्ही आलात तर तुम्ही तुमच्या मुलाचं फक्त वय बघितलं. त्याच्या डोळ्यात स्वप्न बघितले नाहीत, त्याच्या बोलण्यात विश्वास बघितला नाहीत की त्याला दुसऱ्यांसारखं फक्त जगायचं नाहीये, पण आयुष्यात काहीतरी मोठं करून यशस्वी बनून आठवणी बनवायचंय. झालं सगळ्यांचं? हे घ्या भीमदादा. तुमच्या सोबत राहून मी माझ्या आयुष्याला वेगळ्या पद्धतीने बघतोय, आणि तुमच्या सोबत हे सगळं करून मला वाटतं की मी आयुष्यात काहीतरी मोठं करतोय. हो, आम्हाला पण वाटतंय की आम्ही काहीतरी मोठं करतोय. काय मोठं करणारे? शिक्षण घेऊन कोणी मोठं होतं का? भीम पण तर शिकला सवरलाय, काय मोठं करून दावलं त्यानं? अगं धक्क मारून कामावरून काढून टाकत्यात. अगं लगीन करायची आहे, लगीन करणार ना? अगं बाप आणि मुलगा मिळून धंदा सुरू करू, आणि सुनबाई आणि तू मिळून घर सांभाळ की. आता दीपकचं लग्न नाही होणार. आता दीपक फक्त शिकणार. ऐकलं नाहीस तू? तो लगीन करील, आणि म्या सगळं ठरवलंय. नाही, आता दीपकचं लग्न नाही होणार. होणार, लगीन होणार. आणि बघतूच मी कोण मला अडी उत्तर दे. तुम्हाला कल्पना नाहीये की या चाळीत भीमच्या सोबत राहत राहत आम्ही समदे बी थोडे थोडे भांडखोर झालो आहोत. आम्ही देखील संघर्ष करायचं शिकलोय, आणि करू ना संघर्ष. दीपकची आई आहे, त्याच्या स्वप्नांची काळजी घेणं काम आहे माझं. दीपक आता शिकणार, आयुष्यात काहीतरी मोठं करणार आणि यशस्वी होऊन दाखवणार. बरं चला आता आपण निघूयात. मी रस्त्यामध्ये तुम्हाला सगळं सांगेन की कोणाला कुठे जाऊन हे वाटायचंय, आणि जेव्हा हे सगळे संपतील मग आपण अजून नवीन बनवूया. ठीक आहे, चला माझ्यासोबत.
साहेब हा बोला. बोलू शकतो? हा बोला. हे माझा एक प्रश्न आहे. कसला प्रश्न? हेच की विना चुकीचं केवळ अफवांच्या आधारे भीमरावला नोकरीवरून का काढलं गेलं? कोण भीमराव? मी भीमराव. हे बघा. हाच तर प्रश्न आम्ही विचारतोय आणि मदतीची आशा ठेवून मदतीची मागणी करतोय. आम्ही देणार तुझ्या खालच्या जातीच्या लोकांची साथ. विश्वास तर आहे कोणीतरी चांगला माणूस असेलच जो आमची साथ देईल. मी देईन तुझी साथ. खूप आभार तुमचे. दे बघू, पण वरूनच द्या. ठीक आहे. माझी मदत लक्षात ठेव. मी तुला हे समजवण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्यासारख्या लोकांच्या प्रश्नाची किंमत आमच्या खेटरासारखी असते. त्यामुळे या नाटकांपासून दूर राहा, समजलं? चल निघ इथून. ओरडू नका, जातोय. आजा चल निघ. आमच्याकडे मदत मागायला आला होता. आला नाही दीपू. कुठं राहिला कुठं हा दीपू? मला असं का वाटतंय जेव्हापासून पुरुषोत्तम पाहुण्यांना घेऊन आला तेव्हापासून बदललेला वाटतोय. ना हा काही बोलत आहे ना शोभा बाहेर आली. काय झालं? तुम्हाला नाही असं वाटत? जाऊन विचारूया का? चल दीपक, उद्या भेटूयात. हो. बाबा, तुम्ही इथे काय करताय? बाळा, एक बाप तुझ्याकडे काहीतरी मागू इच्छितोय, काही विचारायचंय. हा बोला ना बाबा. आज पुरीकडचं आलं होतं, त्यांना तू पसंत आहेस. म्हणून आम्ही विचार केला होता की लगीन तुमचं झालं दोघांचं तर. कोणाचं लग्न बाबा? माझं लग्न?
वय तुझच बाबा मला लग्न नाही करायचंय आणि परत बोलू पण नका. का? कारण मला अभ्यास करून भीमदादा सारखं बनायचंय, आपल्या समाजाचा नायक आणि आपल्या समाजासाठी काहीतरी करायचंय. तेच तर मी त्यांना सांगते. दीपकचं लग्न आपण नंतर लावून देऊ ना. आधी त्याला शिक्षण पूर्ण करून स्वावलंबी होऊ द्या. हो बाबा. जे सांगते ते ऐका आणि घरी चला. थांब. रामजी सकपाळ या बाहेर. रामजी सकपाळ या बाहेर. काय झालं? एवढ्या जोरात का बरं ओरडतोयस? रामजी, जेव्हा तुमच्या पोराचं भीमचं लगीन झालं होतं तेव्हा त्याचं वय काय होतं? जेव्हा भीमचं लगीन झालं होतं तेव्हा भीमचं वय माझ्या पोरापेक्षा कमी होतं की जास्त? हे काय करताय तुम्ही? तू बस गप. माझ्या पोरापेक्षा कमी होतं की जास्त? दीपकपेक्षा भीम लहान होता. तर मग भीमचं लगीन होऊ शकतं आणि माझ्या पोराचं नाही होय? मग भीमराव तू सांग नाही समजाव माझ्या पोराला आणि त्याच्या आईला शोभाला की हा लगीन करायला तयार व्हावा. दीपकचं लग्न? हे काय बोलताय तुम्ही पुरुषोत्तम काका? ह्याचं लग्न वगैरे करू नका, याचं वय नाहीये हे. बर, तर ह्या वयात तू लगीन करू शकतो आणि ह्याचं वय नाहीये लगीन करायचं. बघितलं, हेच म्हणत होती मी. त्या माणसाचे सगळे सिद्धांत याच्या स्वतःच्या फायद्या आणि नुकसानांवरतीच असतात. बघा. हे तर मी वर्षांपासून सांगतोय, पण माझं कोण ऐकल तर ना. आता तर सगळ्यांसमोर आहे. भीमने स्वतःचं लग्न वेळेत करून घेतलं आणि आता दीपकच्या लग्नाच्या वेळेला ज्ञान देतो. मला लग्न नाही करायचं. तुम्ही सगळे भीमदादाला मध्ये आणू नका. दीपक, तू गप्प बस. तुझ्या भीम भावाला प्रश्न केलाय ना, तर बोलू दे त्याला. पण उत्तर मी देते. आजपर्यंत कोणाला सांगितलं नव्हतं, पण आज समद्यांना सांगणार. रमा, ते सगळं ह्या लोकांना सांगायची काय गरज आहे? आज नाही सांगितलं तर केव्हा सांगणार? जेव्हा मी लगीन करून या घरात आले तेव्हा चाळीतल्या अंगणात काळोख्या रात्री कोण नव्हतं, तेव्हा या मला खोलीतून बाहेर घेऊन आले. त्या रात्रीच्या एक एक गोष्टीला मी आजपर्यंत विसरले नाही. रमा, मला माफ कर. ज्या परिस्थितीमध्ये आपला हा विवाह होतोय मी त्याला थांबवू तर नाही शकलो, पण मला हे माहिती आहे की आता आपलं लग्न करण्याचं वय नाहीये, ना माझं ना तुझं. परंतु आता आपण पती पत्नीच्या बंधनात अडकलोय, तर ह्या बंधनाचा मान तर ठेवायला हवा. पण मला हे नकोय की ह्या बंधनामध्ये अडकून तुझं बालपण हरवायला नको. त्यामुळे जसं तुला राहायला आवडेल तसं तू राहा. सोबत राहता राहता जेव्हा आपल्याला वाटेल की पती पत्नीच्या संबंधांचं ओझं आपण उचलू शकतोय, तेव्हापासून आपण पती पत्नी होऊया. तोपर्यंत आपण मित्रांसारखं राहूया, ठीक आहे? आणि मला आजही वाटतं की त्यावेळी मी लग्नाला विरोध करायला हवा होता, किंवा एक मार्ग अजूनही असला असता की काही वर्षांनंतर माझं लग्न केलं असतं. ही पण खूप लहान होती. ठीक आहे, पण त्यावेळी मला अक्कल नव्हती. आज आहे, त्यामुळे विरोध करतोय. तुमच्या मुलाचं दीपकचं लग्न ह्या वयात करू नका, हे योग्य नाहीये.